गुणोपेतं येत कुसुमसन्तती पूजयामि मुनिन्दस्य सिरिपादसरोरुहे पूजनि बुद्धं कुसुमेन नीलं पुय्येन वित्तेन लभामि मोक्षं पुष्पमिलयति यथा इदं मे कायो तथा यति विनाशभावं वनगन्धगुणोपेतं एतत् कुसुमसन्तति पूजा सावक संघो संघं नमामि। अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि वन्दे पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 इमन्ति शरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा साधु साधु। आज दिनांक 26 मार्च 2026 अंधेरी या ठिकाणी बच्छाव परिवाराकडून एक भिंतीजींना भोजनदान देऊन तथा परित्राण पाठाचं आयोजन केलं आहे। त्यानिमित्ताने बच्छाव परिवार तथा उपस्थित जे साधक आहेत जसे की भोले सर आहेत,
उबाळे सर आहेत, माळी सर आहेत, आणखी खरे सर आहेत. तर सर्वांनी या परित्राण पाठाचा लाभ घ्यायचा आहे. तर परित्राण पाठ म्हणजे आपण सर्वात पहिले समजून घेतलं पाहिजे. परित्राण म्हणजे रक्षण होत असते, रक्षण. तर हे रक्षण कशापासून? जसं आव्हान सुद्धा सांगितलं, राजभय, चोरभय, जलभय, पिसाळभय, जे काही हत्ती, जे उपद्रव करणारे प्राणी असतात, जे भयभीत करणारे प्राणी असतात, वाघ आहे, बिबट्या आहे, अस्वल आहे, साप आहे, मणिधर साप आहे, प्रेत आहे, पिसाच आहे, विंचू आहे, लकडबग्गी, जे काय असे त्या सुत्तामध्ये सांगितले आहेत असे प्राणी, तर ते आपल्याला भयभीत करणारे असतात, आपल्याला त्रास देणारे असतात, आपली हानी करणारे असतात. तर म्हणून त्यासाठी हे रक्षण सूत्र म्हटले जात असतात. तर जे भिक्खू त्यांच्या सीन समाधी प्रज्ञेच्या आधारावरती हा जो परित्राण पाठ करत असतात, त्यांच्या वाणीतनं या सुत्ताच्या आधारे जे सीन समाधी प्रज्ञेच्या आधारावरती हे जे तरंग उत्पन्न होत असतात, अशा वातावरणामध्ये, धर्ममय वातावरणामध्ये देवतासुद्धा येऊन ध्यान करत असतात. समंता चक्कवाली सूत्रा आगच्छन्ति देव. म्हणजे हे आता परित्राणाचं जे धम्मश्रवण करण्याची वेळ आहे, ते इथे त्या देवता येऊ. आता त्या साध्या डोळ्यानं त्या दिसणाऱ्या देवता नसतात, त्याच्यासाठी दिव्य चक्षु लागतात. तर अशा त्या देवता जशी आपल्याला हवा दिसत नाही, तशाच प्रकारे त्या देवता आपल्याला साध्या माणसंचक्षू दिसत नाही. माणसंचक्षु, प्रज्ञाचक्षु, दिव्य चक्षु असे चक्षुचे प्रकार असतात. तर हे जे देवता आपल्या शिलाचं, समाधीचं, प्रज्ञेचं ते रक्षण करत असतात आणि आपल्याला जे काही उपद्रव होणारे असतात ते आपल्या टळत असतात, असं त्या सूत्रानुसार आहे. आणि जर आपल्याला त्याच्यावर विश्वास नसेल, परित्राणावर जर विश्वास नसेल, तर ते परित्राण अपयशी पण ठरत असते, असं मिलिंद प्रश्नात आहे. श्रद्धा नसेल किंवा त्याच्यामध्ये आपलं काही कर्मही असेल, तर त्या कर्मामुळे आपलं कर्म त्यावेळी उघडून येऊ शकते, असे सुद्धा सांगितलं आहे. तर आपला परिपूर्ण त्या परित्राण पाठावर बुद्ध धम्मसंघावर दृढ श्रद्धेनं ते श्रवण करायचं असतं, तेव्हा त्याचा लाभ परिपूर्ण होत असतो. तर घरोघरी ज्या घरामध्ये सीन समाधी ध्यान करून बुद्ध धम्मसंघावर श्रद्धा ठेवून जे व्यक्ती असतात, तर त्यांचं रक्षण हे देवता करत असतात, त्यांच्या शिलाचं, समाधीचं, प्रज्ञेचं रक्षण करत असतात. तर म्हणून आपण हे रक्षण सूत्र आता घेणार आहोत. तर सर्वांनी शांत चित्ताने हे श्रवण करायचे आहे. तर पूर्वी आपल्याला आपण हे परित्राण पाठ वंदना श्रवण करू शकतो. ज्यांना वंदना येत असेल, त्यांची इच्छा असेल, तर ते म्हणू शकतात आणि त्या शांत चित्ताने ध्यान करत करत श्रवण करू शकतो. साधु 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 वन्नगन्ध गुणोपेतं एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस सिरिपाद सरोहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मेतेन नभामि मोक्षं रूपं निदायाति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव गन्धसंभारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयं तं पूजाभाजनभूतं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि
तथागतं घनसारपदितेन दीपेन तमधंसिना त्रिलोकदीपसम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मं च सङ्घं सुगततनुभवा धातु गदे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुर्थे सर्वे बुद्धसबिम्बे सकलदशदिशे केसरो मादिधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलतनुजनं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो सवारी विजयम् अकं पतो सब्बयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते प्रथमं बोधिपल्लङ्कं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं च कमनं सेठं चतुर्थं रत्नाभरणं पञ्चमं अजपालं च मुचलिन्देन छठमं सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं महादयो महासत्तो बोधिमूले निषिद्य पञ्चमारे पराजित्वा पतो सम्बोधिमुत्तमम् एतेन सच्चवज्रेण सोपिते होन्तु सर्वदा इति पीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसदम्मसारथी सत्था देवमनुसानं बुद्धो भगवा इति बुद्धं जीवितपर्यन्तं यावन्निब्बानं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नाथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण भूतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपं सुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा बुधु रतनं बुद्धसमं नास्ति
तस्मासोऽथि भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महति विजित्वा सम्बोधिमागच्छि अनन्तज्ञानो लोकोत्तमोत्तं वनमामि बुद्धं सुआख्यातो भगवता धम्मो सन्दिठिको अकालिको एहिपस्सिको ओपनायिको पच्यतं वेदितव्यो विनियोगीति धम्मं जीवितपर्यन्तं यावन्निब्बानं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्युपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चन्ति विधुत्तमं धम्मे यो खदितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजयति विविधा पृथु रतनं धम्मसमं नास्ति तस्मासोऽथि भवन्तु मे अट्टाङ्गिको वर्यो पथो जनानं मुखं पवेशाउजिको वमग्गो धम्मो अयं सन्तिकरो पनीतो नियानिको तं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यं इदं चत्तारि पुरिसयुगानि आठपुरिसपुगला एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो बाहुनेयो दक्षिणीयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसायिति सङ्घं जीवितपर्यन्तं यावन्निब्बानं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पच्युपन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं च द्विविधं वरम् सङ्घे यो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजयति विविधा पृथु रतनं सङ्घसमं नास्ति तस्मासोऽथि भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरदक्षिणीयो
संतीन्द्रियो सबमलपहीनु गुणे हि नेके हि समीधिपतो अनासवोतं पनमामि संघं नमामि बुद्धं गुणसागरन्तं सत्था सदा होन्तु सुखी अवीरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्था सदा होन्तु सुखी अवीरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं च नमामि संघं मुनिराजसावकं सत्था सदा होन्तु सुखी अवीरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं च नमामि पच्चेकबुद्धा विशुद्ध सत्था सदा होन्तु सुखी अवीरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं च इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजेमि अधा इमाय पटिपत्या जाति जरा व्याधि मरणं परिमुञ्चिष्यामि इमिना पुण्यकर्मेण मामे बालसमागमो सतं समागमो होन्तु यावन्निब्बानपत्या देवो वसतु कालेन सत्सम्पत्तिहेतु च भीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्तिष्ठतु स धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्तिष्ठतु स धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय सङ्घपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरन्तिष्ठतु स धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा लोकोऽन्तु सुखी सदा लोकोऽन्तु सुखी सदा सर्वपापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचितपर्योदपनम् एकं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सुखी हो मंगल हो कल्याण हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे हात जोडायचे आहेत भन्ते विपत्ति पटिवहाय सर्व संपत्ति सिद्धिया सब दुख सब रोग सब भय विनाशाय भवे दीर्घायु
दायकं चित्तं उजुकरित्वानं चित्तं उजुकरित्वानं परित्तं वृद्ध मङ्गलं द्वितीयम्पि भन्ते विपत्ति पटिवहाय सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वदुःख सर्वभय सर्वरोग विनाशाय भवेदिहाय दायकं चित्तं उजुकरित्वा वृत्त मङ्गलं द्वितीयम्पि अन्ते विपत्ति पटिवहाय सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वदुःख सर्वभय सर्वरोग विनाशाय भवेदिहाय दायकं चित्तं उजुकरित्वानं परित्तं वृत्त मङ्गलं साधु साधु साधु. आपण याचना केली आहे. म्हणते सर्व आपत्ती विपत्तीतून मुक्त होण्यासाठी, सर्व संपत्तीचा लाभ होण्यासाठी, सर्व दुःखातून भयातून रोगातून सुटका होण्यासाठी, आमचं चित्त निर्मळ करण्यासाठी म्हणते आमच्यावर अनुकंपा करून परित्राण पाठ करा, म्हणजे रक्षण सूक्ताचा पाठ करा. तर मोरपरित्त सुद्धा तुम्ही ऐकलं असेल नाही की नाही? तर त्या वेळेला ते किती 700 वर्ष तो मोर होता. तो मोराचं रक्षण कशाने झाले? तो रोज उठल्यावर सकाळी सूर्याकडे बघून उदित यं चक्रमायक राजा हरिसवन्न पठवी प्रभासम तं तं नमस्सामि हरिसवन्नं पठवी प्रभासम तयज्जुगुप्ता विहरेम दिवसंगे ब्राह्मणा वेददू सर्वधर्मे ते मे नमो तेच मनुपालयन्तु नमस्तु बुद्धान् नमस्तु बोधिया नमो विमुक्तान् नमो विमुक्त्या इमं सोपरितं कत्वा मोरो चरती. म्हणजे तो सकाळी सूर्य उगवताच तो मोर, तो बोधिसत्व मोर होता, जातक कथेमध्ये आलेला आहे आणि मोरपरित्त सुद्धा आहे. तर तो मोर त्या सूर्याला पाहून तो सर्व संतांना बुद्धांना तो आठवायचा, त्यांच्या बोधीला त्यांच्या विमुक्तीला आठवून ते परित्त म्हणून तो चरण्यासाठी निघायचा आहे. आणि ज्या दिवशी त्याने हे परित्राण केलं नाही तर तो एका त्या मोरणीच्या नादामध्ये फसला आणि तो जाळ्यात अडकला आहे. तर ते सूत्र आहे. त्याच्यानंतर दीर्घायुची जातकसुद्धा आहे, जो 120 वर्ष जगला होता. नंतर 7 वर्षाचं बाळ जे त्याला यक्ष घेऊन जाणार होता. एकदा सारीपुत्त म्हणते असेच राजगिरीला गेले. राजगिरीला एक गरीब परिवार होता आणि त्या गरीब परिवाराच्या घरी तो चारिकेला गेले भंतेजी. आणि भंतेजी गेल्यानंतर त्यांनी भंतेजींना घरात बोलवलं. तर पहिलेच घर असल्यामुळे भंतेजी घरामध्ये गेले आणि गेल्यानंतर भंतेजीला पाय पाणी दिलं, भंतेजीला आसन टाकलं बसायला, भंतेजी बसले. नंतर ती पती पत्नी आणि त्यांना एक छोटं बाळ होतं जे 7 वर्षाचं. तर ते 7 वर्षाचं बाळ आणि त्याचे आईवडील भंतेजींना प्रणाम करतात. तर प्रणाम केल्यानंतर भंतेजी फक्त त्या दोघांनाच आशीर्वाद देतात आणि त्या बाळाला आशीर्वाद देत नाही. कारण भंतेजी हे अरहंत असतात, ते जाणत असतात. तर आशीर्वाद न दिल्यामुळे ते पती पत्नी एकदम व्याकुळ होतात की आम्हाला तर आशीर्वाद दिला भंतेजी, पण आमच्या बाळाला दिला नाही, याचं काय कारण? तेव्हा भंतेजी म्हणतात तुम्ही असं करा, तुम्ही भगवान बुद्ध आहेत श्रावस्तीमध्ये, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, कारण ते बुद्ध तिन्ही काळाचे जाणकार आहेत, ते तुम्हाला सांगते. तेव्हा त्यांना वाटते काही आमच्या बाळाला आपत्ती वाटते म्हणून ते ठीक आहे म्हणतात भंतेजी, आम्ही चालले जातो. तर भंतेजींना भोजन वगैरे देतात, नंतर ते चालले जातात. भगवंताजवळ गेल्यानंतर भगवंत श्रावस्तीच्या चितवन विहारातच असतात, धम्म सांगत असतात भिक्षू भिक्षुणींना, उपासक उपासिकांना. तेव्हा ते जातात, त्यांची धम्मदेशना झाल्यावर त्याचे पती पत्नी आणि त्यांचं बाळ भगवंताला जाऊन ते प्रणाम करतात. तेव्हा भगवान बुद्धसुद्धा त्यांना
आशीर्वाद देताना फक्त पती पत्नीला देतात आणि त्या बाळाला देत नाही, तेव्हा ते आणखी उद्विग्न होतात, व्याकुळ होतात, दुःखी होतात. भगवान आमच्याकडे सारीपुत्र म्हणते आलते, त्यांनी सुद्धा आमच्या बाळाला आशीर्वाद दिला नाही, तुम्ही सुद्धा आमच्या बाळाला आशीर्वाद दिला नाही, याचं काय कारण आहे? आमच्या बाळाला काही आपत्ती आहे का? आणि भगवान बुद्ध म्हणतात, हो, याचं काही असं काही कर्म आहे की त्याला ते यक्ष घेऊन जाणार, पण यक्ष घेऊन जाणार त्याचं 7 वर्षाचंच बाळ होतं आणि त्याला 7 दिवसातच ते घेऊन जाणार होतं यक्ष. तर असं म्हणल्यानंतर ते आणखी उद्विग्न होतात, व्याकुळ होतात आणि म्हणतात, भगवान आमच्या बाळाला कसं वाचवता येईल, काही पर्याय आहे का, कृपा करून सांगा. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, हो, एक पर्याय आहे, तर त्यासाठी तुम्हाला परित्राण पाठ करावा लागेल. तर ते ठीक आहे म्हणतात, आम्ही आमच्या बाळासाठी काही करायला तयार आहे भगवान. तेव्हा ठीक आहे म्हणतात. तेव्हा भगवान बुद्ध त्यांना सांगतात, तुम्ही तुमच्या घरी जा, तुमच्या घरासमोर मोठा पेंडॉल टाका, भिक्षू संघाची व्यवस्था करा, मी एकूण भिक्षू संघ पाठवून देतो. तर ते ठीक आहे म्हणतात, घरी जातात आणि आपल्या घरी खूप मोठा पेंडॉल टाकतात, भिक्षू संघांना आसन बनवतात आणि भगवान बुद्धसुद्धा त्यांना 16 भिक्षू पाठवतात त्या बाळाच्या रक्षणासाठी. तर ते 7 दिवसाचा परित्राण असतो, कंटिन्यू 7 दिवसाचा. तर जेव्हा ते भिक्षू संघ येतात, त्यांचा स्वागत सत्कार होतो, त्यांना आसन दिल्या जाते, त्याच्यानंतर त्या बाळाला त्या परित्राणामध्ये बसवल्या जाते. तर त्याची प्रक्रिया अशीच असते. प्रथम सुद्धा त्याचीच. भगवान बुद्ध जेव्हा दुर्भिक्ष पडलं होतं, तर खूप सारे वैशालीमध्ये खूप सारे लोक मरत होते. भगवान बुद्ध गेले आणि रतन सुत्ताचा उद्देश केला. एवढा पाऊस आला तर सर्व त्या लाश वाहून गेल्या होत्या, तुम्हाला तर माहीतच असेल. तर अशा प्रकारे त्या बाळाचं रक्षण होण्यासाठी सुद्धा असा परित्राण केला. तो 7 दिवस परित्राण पाठ केला होता. तर त्या बाळाला तो जो यक्ष आहे तो जेव्हा घ्यायला आला त्याला, तर तेव्हा हा परित्राण सुरू झाला. तर तिथे त्या देवता आल्या, देवता बसल्या. चतुर महाराजिक देवता बसल्या, पण तो यक्ष थोडासा मागे गेला. तावंतीसा देवता बसल्या, आणखी तो यक्ष थोडा मागे गेला. तुषिता देवता, निम्मानरती देवता, परनिमित्त वसवती देवता, पारिसज्जा, पूर्वहिता, पलिता, परितसुभा, शुद्धकिनता, विहकला, सुदस्सा, सुदस्सी, अकनिष्ठा, अशा ह्या देवता जशा बसत गेल्या तसा तो यक्ष मागे जात खूप, म्हणजे 1 योजन, 2 योजन, असे 10 योजन, 100 योजन, 500 योजनपर्यंत तो लांब गेला. 1 योजन म्हणजे 13 किलोमीटर असं सुद्धामध्ये सांगितलं गेलं आहे. तर तो यक्ष तेवढ्या लांब जातो, त्याला जागा नसते येण्यासाठी आणि परित्राण पाठ सुरू होतो. आणि त्या परित्राण पाठामध्ये त्याला त्या परित्राणाच्या बलाने त्याला त्या मुलाला नेण्यासाठी येताच येत नाही. त्यामुळे तो खूप दुरूनच तिथून पाहत येतो आणि मग तो त्याचा टायमिंग टळून जातो. त्याला नेण्याचा जो टायमिंग असतो, त्या बाळाला नेण्याचा तो टायमिंग टळतो, म्हणून तो व्याकुळ होऊन तो यक्ष निघून जातो. आणि 7व्या दिवशी भगवान बुद्ध येतात आणि भगवान बुद्धसुद्धा भगवान बुद्धाचं खूप मोठं भिक्षू संघाचं स्वागत सत्कार. नंतर भगवान बुद्ध आसनावर बसून त्यांना आशीर्वाद देते त्या बाळाला. भगवान बुद्ध आशीर्वाद देतात. तेव्हा ते पती पत्नी विचारतात, भगवान आमचं बाळ आता सुरक्षित आहे ना? तर हो म्हणतात, आता तुमचं बाळ सुरक्षित आहे. आणि आता हे बाळ ते विचारतात पती पत्नी की आता आमचं बाळ किती वर्ष जीवन जगेल? तर बुद्ध तिन्ही काळाचे जाणकार असल्यामुळे सांगतात की हे बाळ आता 120 वर्ष जीवन. त्यांचं नाव दीर्घायू. ते विनय पीठकात सुद्धा अर्थ आहे. आता सुद्धा हे 7-7 दिवसाचे जे त्यांचे हरिपाठ असतात बघा अन्य धर्मियांमध्ये, नाही का, जसे की हिंदू धर्मामध्ये. तर हे याचीच प्रोसेस आहे ती, पण आपले लोक विसरून गेले. आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहाडीवरती तिथे 7-7 दिवस अभिधर्माचा पाठ करतात भंतेजी, आहे की नाही, कंटिन्यू रात्री दिवस. तर ते एक आपली ही परित्राणाची प्रक्रिया आहे. तर परित्राणासाठी संघ लागत असतो. पण आता आपल्याला जसं हे भेटतो आपण तशा पद्धतीनं एक आपण ही प्रोसेस म्हणून करत राहतो. तर याचंही पुण्य होते. पण संघ राहिल्यावर
खूप बलवान पुण्य आपल्याला प्राप्त होतं. तर म्हणून आपण आता हा परित्राण पाठ करूया. तर तुम्ही शांत चित्ताने सुखपूर्वक बसू. ध्यान करत करत आपण सगळे साधकच आहात. ध्यान करत करत आपण हा परित्राण पाठ सुरू करा. चक्रवालेषु आगच्छन्तु देवता सिद्धं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमुखदं शृण्वन्तु सद्गमुखदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता परित धम्मश्रवणकालो अयं भदन्ता इति. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. ये सन्ता सन्तचित्ताति शरणं शरणायत्तलोकन्तरेव भूम्मा भूम्मा च देवा गुणगणगहना व्यावटा सर्वकालं एते आयन्तु देवा वरकनकमयि मेरुराजे वसन्तु सन्तु सन्तोषहेतु मुनिवरवचनं श्रोतुमग्गं समर्गा. सर्वेषु चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यम् अन्येहि कथं पुण्यं सर्वसम्पत्तिसाधकं सर्वे तम् अनुमोदित्वा समग्रा शासनेरतां पमादरहिता हन्तु आरक्षासु विशेषतु. शासनस्य स लोकस्य बुद्धिः भवतु सर्वदा. शासनं हि च लोकं च देवा रक्षन्तु सर्वदा. सद्धि हन्तु सुखी सर्वे परिवारे हि यत्तनु अधिघासुमना हन्तु सह सर्वे हि यातिभिः. राजतो वा चोरतो वा मनुसतो वा अमनुसतो वा अज्ञितो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कण्टकतो वा नक्कदतो वा जनपदरोगतो वा असद्धम्मतो वा असन्दिष्ठितो वा अस्सपुरुषतो वा चन्द्रहत्ति यस्समिग्गो नकुकुर अहिविच्छिगा मनीषपदिप्यक्षरतरक्ष सुकरमहिषयक्षरक्षसादिः नानाभयतो वा नानारूगतो वा नाना उपद्रवतो वा सर्वे आरक्षं गह्णन्तु. एकेचि बुद्धं शरणं गतासि न ते गमिष्यन्ति अपायभूमि पहायमानुषं देहं देवकायं परिपूरयन्तीति. एतेन सच्चवज्रेण सोत्थिते हन्तु सर्वदा. एतेन सच्चवज्रेण सर्वभवा दुःखभयारोगाशोको अन्तरायोपद्रवा विनश्यतु. एतेन सच्चवज्रेण होतु ते जयो मङ्गलनीति. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. यस्यानुभावतो यक्खाने वदस्यन्ति भीषणं यं हि चैवानुयुज्यन्तु रतिं देवं हतन्दितो सुखं सुपतिसुतो च पापकिञ्चि न पश्यति. एवमादिगुणोपेतं परितं तं भनामहे करणीयमर्थकुशलेन यन्तं सन्तं पदम् अभिसमिच्य. सको उजु च सुजु च सुवचो च समृद्वनतिमानि सन्तोषको च शुभरो च अपकिच्चो च सल्लहुकौत्ति. सन्तीन्द्रियो च निपुको च अपगभ्भो कुलेषु अननुविद्धो न च कृतं समाचरे किञ्चि येन विज्ञोपरे उपवदेयुः. सुखिनो वा खेमिनो हन्तु सर्वे सत्ता भवन्तु सुखितत्ता.
एकेची पानभूतात्ति तसावा ठावरावा अनवशेषा दीघावा ये महंतावा मध्यमारस्तका अनुकथुरा दिट्ठावा एव अदिट्ठा एच दूरे वसन्ति अविदूरे भूतावा संभवेशी वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखिदत्ता न परो परं निकुर्वेत नातिमय्येत कर्थचिनं किञ्चि व्यारोसनापटिगसंज्ञनय्यमय्यस्य दुःखमिच्छेय माता यथा नियं पुत्रम् आयुषा एकपुत्रमनुरक्षे एवंपि सर्वभूतेषु मानसं भावयेय परिमाणम् मेतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावयेय परिमाणम् ऊर्ध्वम् अधोचतीयं च असंबाधम् अवेरम् असपत्तम् तिष्ठं चरं निषिद्धो वा शयानो वा यावतस्य विगतमिद्धो एतं सतिङ्गदिष्ठेय ब्रह्मवेत्तं विहारम् इदमाहु तिष्ठिं च अनुपगम्यशीलवादस्सनेन सम्पन्नो कामेषु विनय्यगेद्धं न हि जातु गव्यसेयं पुनरेतीति एतेन सच्चवज्जेनं सोत्थिते हन्तु सर्वदा एतेन सच्चवज्जेन सर्वभवा दुःखभयारोगाशोको अन्तरायोपद्रवा विनश्यतु एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मङ्गलम् इति निरुपत्ते मे मेतं एरापते मे छव्यापुते मेतं कन्हा गौतमके च अपादके मेतं विपादके मे चतुर्पदे मेतं बहुपदे मे मामं अपादको हिंसी मामं हिंसी द्विपादको मामं चतुर्पदो हिंसी मामं हिंसी बहुपदो सभ्ये सत्ता सभ्ये पाणा सभ्ये भूता च केवला सभ्ये भद्राणि पश्यन्तु मा किञ्चि पापमागम मा किञ्चि दुःखमागम अपमानो बुद्धो अपमानो धम्मो अपमानो संघोपमानवन्तादि श्रीसपानि अहिविच्छिका शतपति उन्नानाभि सर्वमुसीका कथा मे रक्षा कथा मे परित्ता पटिक्कं मन्तु भूतानि सोऽहं नमो भगवतो नमो सत्तन्नं सम्मा सम्बुद्धानन्निति एतेन सच्चवज्जेन सोत्थिते हन्तु सर्वदा एतेन सच्चवज्जेन सर्वभवा दुःखभयारोगाशोको अन्तरायोपद्रवा विनश्यतु एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मङ्गलम् इति दुःखपत्ताचनी दुःखा भयपत्ताचनी भया शोकपत्ता च निशोका हन्तु सभ्ये विपालिनो एतावता च तुमे हि सर्वदं पुण्यसम्पदं सभ्ये देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवतागता आयु आरोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निब्बानं सम्पत्ति विनाते समीक्षतु यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तरिक्षे तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्सामि सुवतिहोन्तु धम्मं नमस्सामि सुवतिहोन्तु संघं नमस्सामि सुवतिहोन्तु एक शरण है बुद्ध की और शरण नहीं कोई इस सत्य वचन के तेज से सबके दुख दूर हो एक शरण है धम्म की और शरण नहीं कोई इस सत्य वचन के तेज से सबके रोग दूर हो एक शरण है संग की और शरण नहीं कोई इस सत्य वचन के तेज से सबके भय दूर हो सबका मंगल हो सबका कल्याण हो सबका मंगल
भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं साधु 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 सुखी दुःखानि रोगानि बाणपच्यन्तु सबका मंगल हो सबका कल्याण हो सारे प्राणी सुखी हो सभी का भला साधु अभिवादन असो माझे गुरु आचार्य उपाध्याय जिथे कुठे असतील अभिवादन असो ज्यांच्या महान धर्मक्रांतीमध्ये अनेक लोकांचे कल्याण झाले असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान क्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत कृतज्ञतेची जाण ठेवतो. इथे उपस्थित बच्छाव परिवार तथा उपस्थित उबाळेसाहेब घोडेसर माळेसाहेब खरेसर सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. आज दिनांक 26 मार्च 2026 तर आज बच्छाव परिवाराकडून एक भंतेजींना भोजनदान तथा परित्राण पाठाचं आयोजन केलं होतं. तर परित्राण पाठ संपला आहे त्यानिमित्ताने आपण छोटीशी धर्मदेशना ऐकूया. तर बुद्ध धम्मपदामध्ये म्हणतात, पुण्यांचे पुरिसो कैरा कैरा तेन पुनः पुनः दम्मी छंदम कैरा तर पुण्य सुखस्स उच्चय. ही धम्मपदातील 118 नंबरची गाथा आहे की पुण्य करणाऱ्या व्यक्तीने एकदाच नाही तर ते वारंवार पुण्य करत राहिलं पाहिजे. असं पुण्य करत राहिलं पाहिजे की त्याचा एक छंद बाळगला पाहिजे, त्याची एक अशी सवय लागली पाहिजे की त्याने आपल्याला सुखच सुख उत्पन्न. तसंच 117 नंबरची गाथा आहे की पापंचे पुरिसो कैरा नतम कैरा पुनः पुनः न तम्मी छंदन कैरा तो दुःखम पापस उच्चय. पाप करणाऱ्या व्यक्तीने एखादा व्यक्ती ज्याच्याकडून पाप कर्म घडले असेल तर ठीक आहे, घडलं तर घडलं, पण त्याला नतम कैरा पुनः पुनः त्याला वारंवार करू नये. न तम्मी छंदन कैरा तर दुःखम पापस उच्चय. तर त्याचा आपल्याला छंदसुद्धा लागला नाही पाहिजे, कारण पाप कर्म केल्यामुळे दुःखच दुःख उत्पन्न. आपण कित्येक लोक पाहतो प्राणी हिंसा करणारे, सतत त्याच्यात रममान राहणारे, त्यांना ते सवय होते, त्यांची आजीविका बनते, असे लोक दुःखच दुःख बोलतात. चोरी करणारे, व्यभिचार करणारे, खोटं बोलणारे, नशापथा करणारे, त्यांची एक सवय बनून जाते आणि त्यामुळे ते दुःखच दुःख होतं. म्हणून पुण्य करणाऱ्या व्यक्तीने एकदाच नाही तर ते वारंवार पुण्य करत राहिलं पाहिजे. त्याची एक सवय लावली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुण्यच पुण्य सुखच सुख उत्पन्न होते. जसं की प्राणी हिंसा न करणे, त्याच्या उलट प्राण्याचं लालन पालन करणे, त्याच्यावर दया करणे, मैत्री करणे, चोरी न करणे, त्याच्या उलट दान देणे. दान दिल्याने पुण्यच पुण्य होते, पण चोरी केल्यानं पापच पाप होते. तसंच व्यभिचार न करणे, व्यभिचारामुळे पापच पाप होते. तर ब्रह्मचर्याचं पालन केल्याने पुण्यच पुण्य होते. खोटं न बोलणे, खोटं बोलल्यामुळे पापच पाप होते. तसंच सत्य बोलल्याने पुण्यच पुण्य होते. सत्य एक पारमितासुद्धा आहे, तर त्याने आपल्याला सुखच सुख उत्पन्न होते. तसंच नशापता न करणे, नशापता न केल्याने आपलं शरीर रोगाचं घर बनून जातं. पण आपण तेच जर ध्यानाची नशा केली, रोज ध्यान साधना केली, तर आपलं हे शरीर सुखाचं घर बनेल, समृद्धीचं घर बनेल. ते एक दिवस दुःखातून मुक्त होण्यासाठी परिशुद्ध बनेल, त्याचं चित्त शुद्ध होईल. म्हणून ध्यान करून आपण सुखच सुख उत्पन्न केलं पाहिजे. कारण की आपण जर पाप कर्म केले तर आपल्याला दुःखच दुःख उत्पन्न होते. जसं की भगवंत धम्मपदात आणखी गाथा आहे, इध तप्पती पेच्च तप्पती पापकारी उभयत्थ तप्पती पापं मे कथंती तप्पती भीयो तप्पती दुर्गती गतो. की जो व्यक्ती पाप कर्म करतो तो इथेही दुःखी होतो, इथेही पश्चाताप करतो आणि मेल्यानंतर तो दुर्गतीला प्राप्त होतो आणि तिथे तो पश्चाताप करतो. म्हणून बुद्ध काय म्हणतात, इधनंदती पेच्च नंदती, इधनंदती पेच्च नंदती कथ पुण्य उभयत्थ नंदती पुण्यं मे कथंती नंदती भीयो नंदती सुगती.
जे लोक पुण्यकर्म करतात ते इथे आनंदित होतात आणि मेल्यानंतर ते परलोकात सुद्धा आनंदित होतात आणि ते सुखानं त्यांचा परलोकात त्यांची सुगती होत असते असं म्हणतात. तर आपण खूप पुण्यवान आहोत, ध्यानी आहोत, साधक आहोत, खूप दान पुण्यकर्म करणारे आहोत. पण आपण आपले प्रज्ञापूर्वक आपण दान पुण्यकर्म केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला याही जीवनात आपल्याला बुद्ध धर्मसंघावर श्रद्धा ठेवून. आता अशोक सम्राट राजाचं उदाहरण द्यायचं म्हणजे त्याने 84,000 स्तूप बांधली, तरीसुद्धा तो धम्माचा दायात बनला नव्हता. पण जेव्हा तो आपल्या स्वतःचा मुलगा आणि मुलगी दान दिली, संघमित्रा, महेंद्र, आज श्रीलंकेमध्ये धम्म टिकून आहे. कशामुळे? तर सम्राट अशोकाने आपले मुलगा आणि मुलगी तिथे पाठवली, तेव्हा तो धम्माचा दायात झाला. तशाच पद्धतीने आपल्या त्या भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये हा धर्म जो सिद्धार्थ बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांनी ध्यान करून 6 वर्ष तपस्या करून अखेर मध्यम मार्गाने तो प्राप्त केला आणि याच देशातून साऱ्या विश्वात तो धर्म पसरला. पण आज भारतामध्ये आहे, पण जसा परिपूर्ण व्हायचा तसा नाही. तर त्यामुळे आताच्या काळामध्ये भिक्षू संघ विनयानुसार वागण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला साधक साधिकांना कशा प्रकारे दान पुण्यकर्म करता येईल, कशा त्यांच्यासाठी राहण्याच्या व्यवस्था करता येतील, कशा पद्धतीनं आपल्याला मोनिष्ठी बनवता येईल असा विचार करून तशा प्रकारे दान देऊन आपलेही मुलं मुली दान देऊन आपण धर्माचे दायात बनवू शकतो. आपण दुःखातून मुक्तीकरिता आणि त्यांनाही दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण सहाय्यक बनवू शकतो. म्हणून आपण जर तसं कार्य केलं तर हे आपलं पुण्यच पुण्य आहे. कारण अशोक सम्राट एवढं 84,000 स्तूप बांधले तरी ते धर्माचे दायात झाले, पण मरताक्षणी त्या खूप अशा वेदना जागल्या की त्या वेदनेमुळे त्याला सापाच्या योनीमध्ये जावं लागलं. अविधम्मत्त संघ या ग्रंथामध्ये भाग 2 295 पृष्ठावरती लिहून आहे. तर आपण ते वाचलं पाहिजे. तर तो सापाच्या योनीमध्ये गेला होता. बरं झालं त्यांचा मुलगा दान दिल्यामुळे ते अरहंत झाले, महेंद्र भंतेजी. तर त्यांनी आपल्या वडिलांना पाहिलं की कशामध्ये आहे, दिव्य चक्षुने पाहिलं तर ते सापाच्या योनीमध्ये. तर त्यांची सुटका होण्यासाठी त्यांनी सत्यवचन सत्यक्रिया केली आणि ते तिथून सुटून देवलोकात गेले आणि तिकडेच ते मुक्त झाले. असे वचन ऐकायचे. म्हणून आपण तर किती दान दिलं असं हे की नाही विचार केला पाहिजे. आपण खरे धम्माचे दायात बनण्यासाठी, नाहीतर आपलं काय खरं आहे. भगवान बुद्धाचं एक वचन आपल्याला दुःखातून मुक्त करू शकते, फक्त त्याच्यानुसार आपल्याला चालावं लागतं. जसं की सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानुशासन. की सर्व पापकर्मापासून अलिप्त राहणे, कुशल कर्माचा संचय करणे, आपल्या चित्ताला निर्मळ बनवणे हेच बुद्धाचं शासन. तर भगवान बुद्धाचा धर्म कसा आहे, सागरासारखा आहे. जसं की उदाहरण द्यायचं म्हणलं, जर आपल्याला जर सागराच्या पाण्याची चव कशी आहे ते जर पाहायचे असेल तर सर्व समुद्र पिण्याची गरज नाही, सर्व समुद्रातलं पाणी चाखण्याची गरज नाही. थोडंसं पाणी घेऊन आपण जिभेवर ठेवलं तर आपल्याला कळते की हे सगळं खारट पाणी आहे की नाही. तसंच भगवान बुद्धाची एक गाथा, जसं की सब पापस्य करणे म्हणजे सर्व पाप कर्मापासून अलिप्त राहणे, कुशल कर्माचा संचय करणे, आपल्या चित्ताला निर्मळ बनवणे हेच बुद्धाचे शासन. एका गाथेत व्यक्त होऊ शकते, पण ते किती कठीण आहे. 5 पालन करणंच किती अवघड. म्हणजे कायेचे 3 पाप कर्म नाही झाले पाहिजे आपल्याकडून, वाचेचे 4 पाप कर्म आणि मनाचे 3 कर्म, असे 10 पाप कर्मापासून आपल्याला अलिप्त राहता आलं आहे की नाही. तर 5 शील आहेत, 5 शीलाचं पालन करावं लागते. जसं की प्राणी हिंसा न करणे कायेचे कर्म आहे, चोरी न करणे ते कायेनं कर्म बनते, व्यभिचार न करणे ते आपल्या कायेचे पाप कर्म आहे. त्याच्यानंतर वाणीचे, जसं की व्यर्थ बडबड संफफला ते न करणे, कटुवचन न बोलणे आणि दुसऱ्याची निंदा चुगली चहाडी न करणे आणि खोटं न बोलणे, दुसऱ्याचं मन न दुखेल असं न बोलणे. तर असे हे वाचेचे 4 पाप कर्म न करणे. मनामध्ये दुसऱ्याच्या प्रती द्वेष न बाळगणे
मनामध्ये आपल्या लोभ न धरणे की माझंच भलं हो, माझंच चांगलं हो, माझंच हे की नाही? मनामध्ये मिथ्या दृष्टीसुद्धा न बाळगली, मोहमूर्ता म्हणतात त्याला, आहे की नाही? आळस, मोहमूर्ता, मिथ्या दृष्टी याच्यातून दूर राहून आपल्याला 10 अकुशल कर्म न करता आपण आपल्या चित्ताला निर्मळ बनवून खरोखर या बुद्धाच्या शासनामध्ये, या सागरामध्ये आपण शिरू शकतो, आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला पारमिता सांगितल्या, दान, शील, नैष्कर्म्य, वीर्य, प्रज्ञा, शांती, सत्य, मैत्री, अधिष्ठान, उपेक्षा अशा 10 पारमिता आहेत. तर त्या पारमिता पूर्ण केल्यानंतरच आपण ते दुःखातून मुक्त होऊ शकतो. जसं की एका बोधिसत्व जर बनायचं असेल तर त्याला 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. आणि एखाद्या सम्यक संबुद्धाजवळ त्यांच्याजवळ याचना करावी लागते की मलाही तुमच्यासारखं सम्यक संबुद्ध बनायचं. 10 पारमिता पूर्ण करू तेव्हा ते बोधिसत्व, आणि जे बोधिसत्व सम्यक संबुद्ध बनायचं असेल तर त्याला 30 पारमिता पूर्ण करावं लागतात. दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, मैत्री, अधिष्ठान, उपेक्षा पारमिता आहेत, उपपारमिता आहेत, परमत्थ पारमिता, अशा 30 पारमिता आहेत. तर त्या 30 पारमिताचा जेव्हा परिपूर्ण घडे भरतात तेव्हा ते सम्यक संबुद्ध बनतात. तसंच आपल्याला एक सुशिक्षित व्यक्ती, चांगला व्यक्ती, चांगला मानव बनण्यासाठी सुद्धा पंचशील पालन करावं लागतं. एक खरोखर मनुष्य आहे जो आपल्या काया वाचा मनानं पाप नाही करत, पंचशील पालन करतो, असं माणूस बनण्यासाठी पंचशील पालन करावं लागतं. तसंच एखाद्याला उपासक बनायचं आहे की जसं की त्या काळी अनाथ पिंडक होता, सुजाता होती, विशाखा होती, विशाखा माता, आहे की नाही? तर त्यांनी 8 शिलाचं पालन केलं. आताच्या काळी जसे सत्यनारायण गोविंदाजी आहे, इलायची देवी आहे, उबाखिंजी होते, सयाताईजी होते, आहे की नाही? तर हे परंपरागत आपल्या भारतात ही विपश्यना विद्या आली पुन्हा, तर आपण त्याच्यात परिपक्व होत आहोत. पण आपण प्रज्ञेनं विचार करून असं काही बनवलं पाहिजे ज्या ठिकाणी खरोखर आपल्याला दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि आपलेही जे मुलं आहेत आपल्याला त्यांनाही धर्मामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी, आपल्याला दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांनाही दान देऊ शकतो, त्यांनाही दुःखातून मुक्त करू शकतो, आपणही धर्माच्या दायात बनू शकतो. असं कार्य जर केलं प्रज्ञापूर्वक तर आपल्या कल्याणासाठी होईल. तर चांगला उपासक बनण्यासाठी 8 शील पालन करावं लागतात. चांगला श्रामणेर बनण्यासाठी 10 शील पालन करावं लागतात. चांगला भिक्षू बनायचा असेल तर प्राप्तिमोक्ष म्हणजे 227 शीलाचं पालन करावं लागतं. आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी आजीव परिशुद्ध शील, प्रत्ययसनित शील, त्याच्यानंतर इंद्रिय संवरशील असे शीलाचे प्रकार आहेत. तर ते अरहंत बनण्यासाठी ते शील आहे. तर हे पालन केल्यानंतरच तो अरहत बनू शकतो. तर आपल्याकडे तशी व्यवस्था म्हणजे दिसत नाही कुठे. आज आपलं बुद्ध शासन आहे जरी, पण राजा धार्मिक नसल्यामुळे, संविधान जरी धार्मिक आहे पण राजा धार्मिक नसल्यामुळे भिक्षूंची सगळी तारांबळ होत आहे. ठिकाणं खूप सारे आहेत पण ते परिपूर्ण तसे नाहीत. तर धम्मविनयानुसार काम करता येत नाही कधी. म्हणून आम्हाला वारंवार दुसऱ्या देशात जावं लागते, दुसऱ्या देशातून शिकून यावं लागते. नाहीतर दुसऱ्या देशात जाण्याची काही आवश्यकता नाही. तर ते शिकून येऊन आपल्याला ते परंपरागत चालवावं लागेल, आहे की. तर धम्मविनयाचं पालन करणं म्हणजे सोपं काम नाही. भिक्खू संघात राहून त्या विनयाचा अभ्यास करून, प्रातिमोक्षाचं पालन करून हे आपल्याला दुःखातून मुक्त होत आहे. तर म्हणून आजच्या ठिकाणी बच्चाव परिवाराकडून भोजनदान देऊन खूप सारं पुण्य अर्जित झालं आहे. आणि ते आताच नाही तर ते वारंवार भोजनदान करतात. जेवढे उपस्थित उपासक आहेत, उपासिका आहेत, सर्व खूप पुण्यवान आहेत. खूप पुण्य, जिथे कुठे भंतेजी आले तिथे त्यांना दान देतात, त्यांची सेवा करतात, राहण्याची व्यवस्था करतात आणि खूप सारं पुण्य अर्जित करतात. हे सारं पुण्य तुम्हाला सर्व दुःखातून, भयातून, रोगातून सुटका होण्यासाठी आणि निब्बाणाचा साक्षात्कार होण्यासाठी हे सारं पुण्य तुम्हाला प्राप्त हो. तुमच्या 10 पारमिताचे घडे भरो या सत्यवचनाने सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. भवतु सब मंगल, रखन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
भवतु सब मंगल रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगल रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इदं नमामि बुद्धं धम्मं नमामि संघं नमामि कल्याण सर्वांचे जीवरम परीक्षादान याच्यात काय बुद्धबिंबम भिक्खुस दानम देम पूजेम इदं मे पुण्यम आसवक्षया वहं होतु इदं मे पुण्यम सब्बे सत्ता सुखिता हुन्तु सब दुःखा बहुच्यति दानं ददन्तु श्रद्धाय सीदं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चिकानं च यं बलं अर्हन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसु आकाशट्ठा च भूमट्ठा देवनागा महीद्दिका पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु संगतं परन्ति सब्बीतियो विवर्जन्तु मन मानस में अभिवादन शिरस नित्यं प्यार ही सुखं वदन्ति उर्मिल हो रोम रोम से ध्वनि उठे मंगल मंगल